एक दिवस असं मी निर्णय घेतला होता, फक्त भाकर खायचीच नाही, भाकर आणि भाजी आणि भाकर खायचीच नाही. मग मी 1 महिनाभर फॉलो होत नाही म्हणून मी मुलाची शपथ घेतली होती आणि फक्त उकडले कडधान्य खायचो. जे पण उकडलेले गोष्टी आहेत त्याच खायचो. त्यावेळेस माझ्याकडे गाय होत्या. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस मी महिनाभर पूर्ण डाएट केला का, त्यानंतर माझे असे बोट पण वळत नव्हते. सांधे पूर्ण कामातून गेले जवळजवळ. कारण ताकद राहिली नव्हती. उकडलेल्या कडधान्यापासून मला काहीच भेटलं नाही. म्हणजे थोडक्यात मला प्रोटीन भेटायला पाहिजे, व्हिटॅमिन भेटायला पाहिजे, ज्या गोष्टी भेटायला पाहिजे, मग लोह भेटायला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी भेटल्यामुळं अशक्तपणा आला. आणि तिथून पुढे मी म्हणलं आता उपाशी राहून मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. मग परत सगळं सोडून दिलं आणि परत आहे तशी लाईफस्टाईल केली. हे करता करता वजन झालं 129 किलो. तर सर माझा एक फोटो शेअर करू शकता. 101च फोटो सिंगल बघा. तुम्हाला 3 फोटो मी मागे पाठवलेत मॅडमला. तर 129 किलो वजन झालं. किती? 129 किलो. तुम्ही पाहू शकता, शेअर पण होतोय. हा. तर कसं दिसतंय 129 किलो मध्ये? पाहू शकता. चेहरा भला मोठा झालाय, दाढी. आणि तुम्हाला सांगितलं माझ्याकडे गाय आल्या, गाय. मग हे ऊस तोडायचं काम, म्हणजे शेतामध्ये काम खूप होतं. पण काहींचं बघा भ्रम असतो, मला शेतामध्ये खूप काही काम आहे, मला व्यायामाची गरज नाही. पण हार्ट अटॅक आल्यावर कळतं व्यायामाची किती गरज आहे. पॅरालिसिस झाल्यावर कळतं व्यायामाची किती गरज आहे. आणि त्याची सुरुवात कुठून होती? पित्त, ऍसिडिटी. मला तेच झालं. 129 किलो वजन झालं. सर लास्टचा फोटो घ्या, लास्टचा. आणि हा हा फोटो आहे. आणि बघा लेफ्ट साईडला माझा एक चुलत भाव आहे, सक्का चुलत भाव. तर मी पुण्यामध्ये असताना मला बीपीचा त्रास चालू झाला आणि मला ऍडमिट करायची वेळ आली आणि त्यानेच मला दवाखान्यात नेलं. ऍडमिट करायची वेळ आली, तिथे गेल्यानंतर डॉक्टर बोलले हाय बीपी आहे. म्हणजे मला वाटतं काहीतरी 250+ बीपी गेलता. आणि माझं त्यावेळेस वय होतं 33 वर्ष. आणि 33 वर्षामध्ये बीपी त्रास चालू झाला आणि गोळी कंटिन्यू स्टार्ट करावं लागेल, डॉक्टर बोलले होते. सर घ्या दुसरा फोटो मधला. स्किन पूर्ण डल झालेली होती. बैल का पोटाची शर्टाची गुंडी बी लागत नव्हती. जर बसलं तर पोटाचा घेर एवढा मोठा होता, 129 किलो वजनामध्ये. पाहू शकता. हा मुंबईला गेलो त्यावेळेस फोटो काढलेला आहे. मला वाटतं त्याला आता 3 ते 4 वर्ष, हा सॉरी 4-4.5 वर्ष झाले ह्या फोटोला. येस येस, थँक्यू सर. तर आता मी तुमच्या समोर लाईव्ह आहे आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. त्यावेळेस मी ज्यावेळेस जॉईन झालतो त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर वर्कआउट हा विषयच नव्हता. येस, वर्कआउट हा विषयच नव्हता. मी फक्त 5 मिनिटं वर्कआउट करायचो. तिथून पुढे मला वर्कआउट होत नव्हता. मग माय ग्रेट कोच अमोल जिने सर, त्यांना म्हणलं मी सर मला काही करायचंय. मी ज्यावेळेस पुण्यावरून आलो हॉस्पिटलवरून, मला वजन कमी करायचंय म्हणलं, काही करा. आणि ते मला किती दिवस सांगत होते. मला माझे ते क्लासमेट आहेत, मामद सासरे आहेत, शेजारी आहेत, म्हणजे एकदम जवळचे आहेत. आणि ते माझे अरे रवी सर वजन कमी करा ना. मी फिट आहे, मला काहीच अडचण नाही, मी फिट आहे. 129 किलो झाले तरी माझं मी फिट आहे. मग त्यांनी मला सांगायला सोडून दिलं आणि मीच त्यांच्याकडे आलो आणि बोललो सर वजन कमी करायचंय. ते म्हणले पहिले व्यायामाला जॉईन कर. मग व्यायामाला जॉईन 2-3 दिवस व्यायामच झाला नाही. मी परत त्यांच्याकडे सर व्यायामच होत नाही. एनर्जी ड्रिंक दिलं. मी म्हणलं सर मला एनर्जी ड्रिंक नाही, मला सगळाच आहार द्या. कारण मला माहित होतं तिने वजन कमी होतंय. मग सगळ्याचा आहार द्या म्हणल्यानंतर ते म्हणले नाही सर तुम्ही पहिलं कंटिन्यू करा. तुम्ही 2 दिवस घेता आणि परत बंद करता. कारण आज केलेलं आहे मी याच्या अगोदर. मग मी एनर्जी ड्रिंक घेतलं, 2 दिवस वर्कआउट केला. मला तिसऱ्या दिवशी त्यांनी आहार दिला. मी परत 2 दिवस वन टाइम केलं. तिथून पुढे SMS प्लॅन केला आणि पहिल्याच महिन्यामध्ये मी 10 किलो वजन कमी केलं. कारण माझ्या डोक्यात मला करायचंय हे मी निश्चय केला होता. माझी जिद्द होती, मला वजन कमी करायचंय. पहिल्याच महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलं आणि टोटल मी 32 किलो वजन कमी केलंय. येस, यस 32 किलो रवि वजन सर, कमी केले आणि 32 किलो। थोड़ा स्पीड करेंगे और धीरे धीरे अपना एक्सपीरियंस शेयर करेंगे। आपका एक्सपीरियंस बहुत ही इम्पॉर्टंट है। स्लो स्लो थोड़ा शेअर कीजिए, थोडी स्पीड हो रही है फास्ट। आणि यस सगळ्यांनी ऐका, कारण खूप महत्वाचा एक्सपिरियन्स आहे. सो कान उघडे करून ऐका, गप्पा नंतर मारा, दिवसभर वेळ आहे गप्पा मारायला, जे गप्पा मारतायत त्यांनी. येस येस रवी सर, प्लीज कंटिन्यू. येस, थँक्यू सो मच अंकिता. बघितलं का कोच किती ग्रेट असतात. अजून पण लक्ष आहे माझ्यावरती. याला म्हणतात कोच. कोच सोडित नाहीत आयुष्यभर. त्यांनीच आपलं आयुष्य बदललंय. थँक्यू सो मच अंकिता मॅडम, अमोल सर. येस, आणि यासाठी कोच बनायचं असतं आपल्याला. आशीर्वाद भेटत असतात, आशीर्वाद. मी कंटिन्यू उठता बसतात थँक्यू माय कोच म्हणत असतो माझ्या कोचला. येस,
तर खूप सारे प्रॉब्लेम स्टार्ट झाले. स्किन पूर्ण ब्लॅक झालती, इथं गळ्याच्या भोवती पूर्ण ब्लॅक झालतं. त्याच्यानंतर पित्त, ऍसिडिटी. माझा व्यवसाय होता त्यावेळी डंपर, JCB ते. आणि काय व्हायचं, मला गाडी चालवताना चक्कर यायची म्हणजे काय व्हायचं, पित्त व्हायचं, ते मला कळतच नसायचं. पण 5 मिनिटं आधी मला जाणवायचं, असा घाम यायचा आणि आता डोक्यामध्ये असं बिंगायचं. आणि मग मला कळायचं मला चक्कर येणार आहे. मग मी 10 मिनिटं थांबायचो आणि परत ती बरी व्हायची. म्हणजे ते होतं पित्त, ऍसिडिटी. म्हणजे माझं शरीराने मला सिम्पटम्स दिले ते आधीच, तू जागा व्हाय, नाही काही होऊ शकतं. दम लागायचा, धाप लागायची. त्याच्यानंतर कमी वयामध्ये गुडघे दुखायचे, कंबर दुखायचं. मुलांना रात्रीचं ज्यावेळेस मी कामावर येईन किंवा डंपरवरून येईन तर पाठ तोडावं लागायची. येस. आणि माझी मिसेस मला वैतागली कशी म्हणजे माहिती का, मी काही मार्केटमध्ये कळालं ना वेट लॉसचं, मग ते घेऊन यायचो आणि तिला माझे बनवून दे, मग जिरी दळून दे, काही बी जे असेल ते बनवून द्यायचं. उकडलेलं कडधान्य आणून ठेवायचो, ते उघडून ठेवायचे. सकाळी उठून गरम पाणी, मध पाणी, लिंबू पाणी, बऱ्याचशा गोष्टी करायला लावायचो. आणि मग ते वैतागले होते सगळे मला, पण वेट लॉस काय होत नव्हता. येस. त्याच्यानंतर जसं मला कम्युनिटी भेटली आणि कम्युनिटी भेटल्यानंतर माझं ज्यावेळेस 32 किलो वजन कमी झालं, अमेझिंग असा आज ट्रान्सफॉर्मेशन आहे माझा. येस. आणि फक्त मलाच नाही, तर माझ्या मुलांमध्ये खूप सारा चेंज झालाय, मिसेसमध्ये चेंज झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं, हे आमच्याकडे वेळ आहे, पण माझी आई, तिला कंटिन्यू पित्त, ते तुम्ही एक्सपिरियन्स पण ऐकला असेल तिचा कॉलवरती, एवढं पित्त व्हायचं ना, की रोज गोळी लागायची, ओमीची गोळी, कंटिन्यू गोळी लागायची. हा. आणि सचिन सर म्हणते शेजारी असून ऐकत नव्हतो. येस. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तिला एवढं पित्त व्हायचं का कधी कधी मला भीती वाटायची. कारण रोज ओमीची गोळी खायला पाहिजे. मला माहित होतं गोळी खाल्ल्यावरती त्याचा साईड इफेक्ट होतो, किडनीवरती होतो आणि आपल्या प्रत्येक ऑर्गन्स वरती त्याचा इफेक्ट होतो. कारण ती एक गोळी फक्त एकाच कामासाठी यूज नाही होत, ती दुसऱ्या पार्टला डॅमेज करते. मग तुमचं किडनी असेल, तुमचं हृदय असेल, प्रत्येक याला डॅमेज करत चालते. त्याच्यामुळे मला कुठंतरी, आणि मी पित्तासाठी तिला खूप सारे आयुर्वेदिक औषध आणायचो. मला एकदा कळलं होतं अकोल्यामध्ये कुठेतरी ती पावडर भेटती, अकोल्याला गेलो तिथून पावडर आणली. जिथं जाईन तिथं मला ती म्हणले एखादे पित्ताला औषध आहे, मी घेऊन यायचो, पण कुठंच पित्ताला फरक पडला नाही. पण इथं आल्यानंतर तिने एक टायमाचं न्यूट्रिशन आणि एनर्जी ड्रिंक घेतलं, तिला अजून पण पित्त झालं नाही. आता ती काही पण खाते. पहिलं काही पोहे खाता येत नव्हते, वरण खाता येत नव्हतं, काहीच खाता येत नव्हतं. काही खायच्या अगोदर तिला गोळीच खावा लागायची. पण आता जवळ 2 वर्ष झालेत. आधी ऐकत नव्हते. मी 1 वर्ष पहिलं मी कंटिन्यू केलंय, घरचे कोणीच ऐकत नव्हतं. पण 2 वर्ष झाले त्यांना. आता आईला पित्त नाही, मिसेसचा स्किनचा रिझल्ट आहे. तुम्ही स्वाती मॅडमला वर्कआउट घेताना पाहिलं, स्टॅमिना जबरदस्त आहे. तिचाही स्टॅमिना टिकत नव्हता. आयडियल वेट होतं, पण फॅटचं प्रमाण होतं. आपलं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं का आयडियल वेट आहे, मग मी फिट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता ना, आणि ज्यावेळेस दम लागतो, त्यावेळेस आपल्याला कळतं मी किती फिट आहे. येस. तर ज्यावेळेस तिला सुद्धा एक टाइमचं न्यूट्रिशन तिने घेतलं, वेट मेंटेनसाठी स्किन बुस्टर घेतलं, हर्बल लाईफलाईन टॅबलेट घेतली, जेणेकरून आपल्या रक्तातली आतली चरबी, कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतं आणि दमधाप कमी लागतो. तिने यूज केलं. आज अमेझिंग असं तिचं सुद्धा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे, तिचं सुद्धा स्किनचा रिझल्ट आहे आणि फिट आहे. माझ्या मुलाच्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कारण लहानपणी म्हणजे ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस त्याला प्रॉब्लेम आला आणि तो 15 दिवस काचामध्ये होता. ज्या काचामध्ये ती लाईट पडते का डोळ्यामध्ये, तिने त्याला मोतीबिंदू झालेला आहे दोन्ही डोळ्यांना. आणि डॉक्टरने सांगितलं होतं त्याला कंटिन्यू गॉगल लावाच लागेल. त्याचं मोतीबिंदू झालंय, पण गुड न्यूज आहे त्याचा नंबर सुद्धा कमी झालाय. डॉक्टरने सुद्धा म्हणले सर हे कसं शक्य आहे, पण त्याला न्यूट्रिशन, त्याला आपल्याकडे टॅबलेट आहे. येस. आईज हेल्थ डोळ्यासाठी मी त्याला ऍड केली, ब्रेन हेल्थ ऍड केलं, आणि डायनोशेक, फॉर्म्युला 1. आणि ते कधी कधी मी जे न्यूट्रिशन घेतो तेच घेतो घरी गेल्यानंतर. मी बनवला का तो बनवून घेतो. तर त्याच्यामध्ये जवळजवळ काहीतरी 2 पॉईंटनी मायनस म्हणजे नंबर रिटर्न आलाय. ही गुड न्यूज आहे माझ्यासाठी, खूप महत्वाचं आहे. किती पैसे गेले, पण माझ्या मुलाचे जर डोळे मला परत भेटले, किती पैसे हॉस्पिटलला घालून भेटत नाही. पण आज डॉक्टरांचं म्हणणं आहे ही मिरॅकल आहे. मोतीबिंदूला त्याला 2 हे टाकलेले, आता लेन्स टाकलेत, लेन्स. आणि लेन्सने नंबर कमी होणं शक्य नाही. पण आज गुड न्यूज आहे, त्याचा नंबर कमी झालाय. त्याला त्याचा जे गॉगल आहे तो चेंज करून भेटलाय, कमी नंबर झालाय. आणि मी म्हणणार नाही पूर्ण गॉगल काढता येणार नाही, कारण लेन्स आहेत, पण बऱ्यापैकी रेग्युलर मध्ये आणि याच्यामध्ये खूप सारा बदल झालाय. तर ऑल फॅमिलीमध्ये बदल आहे. आणि मी जवळजवळ आतापर्यंत थँक्यू म्हणे मी माझ्या ग्रेट कोचला, अंकिता मॅडम, नामो सरांना मी 200
प्लस व्यक्तींचं आयुष्य बदलू शकलो. जे मी माझं आयुष्य बदललंय, तर मी सुद्धा जसं माझ्यामध्ये बदल झालाय, माझ्या कुटुंबामध्ये बदल झालाय, तर मी सुद्धा जवळजवळ 200 प्लस व्यक्तींपर्यंत आज पोहोचू शकलोय त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी. आणि माझ्या हातून आज कमीत कमी 200 प्लस व्यक्तींचं आयुष्य बदललंय. येस. तर थँक्यू सो मच. मला वर्कआउट बी घेण्याची संधी भेटली, मला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी भेटली आणि तुम्ही ते ऐकून घेतलं, त्याच्यावरती फॉलो करा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला न्यूट्रिशन शिवाय पर्याय नाही. आपण जर आता पाहिलं समाजामध्ये खूप सारा आपण आहार घेतोय, आहार खातोय, सगळं केमिकली चाललंय पोटामध्ये आपल्या. त्याला पर्याय नाही, खावा लागणार आहे, पण ते बाहेर कसं काढायचं, त्याचं पंचकर्म कसं करायचं, त्याचं डिटॉक्सिफिकेशन कसं करायचं, हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याकडे आहे वर्ल्ड एनर्जी ड्रिंक आणि सकाळचा 114 प्रकारच्या पोषक घटकांचा आहार. येस, सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हे पाहायचं असेल, हे कुठं बनतंय, कसं बनतंय, तर गुड न्यूज आहे, उद्या अहिल्यानगर येथे जबरदस्त असं